नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 सप्टेंबर 2024. राज्यातला आजचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्याला येलो अलर्ट, कोणत्या जिल्ह्याला ग्रीन अलर्ट दिला आहे, कुठे पाऊस कसे राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या भागात आज पाऊस कसे राहील, दिवसभर वातावरण कसं असेल, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हवामान अंदाज विषयावरील देणार आहे. त्याकरिता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशी दररोज शासनाची योजना जे नवीन अपडेट्स हवामान अंदाज व्हिडिओ येत राहतील. इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, आजचा हवामान अंदाज जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, इथं बघा संडे 22 सप्टेंबर 2024 असं रविवारी 22 सप्टेंबर 2023चा एक तुम्हाला नकाशे मॅप दिसत असेल. ह्यामध्ये जे ऑरेंज अलर्ट आहेत, कलरचे जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्यता जोर असणार आहे. तर त्या जिल्ह्याची नावे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथं पहिला इकडं अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. इथं विजांसह कडकडासह मुसळधार पाऊस होईल. त्याच्यानंतर पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड ह्या जिल्ह्यालासुद्धा आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. आणि विजांसह कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता ह्या जिल्ह्यांमध्ये आहे. तर अशा 12 जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट आहे. इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर ग्रीन अलर्ट म्हणजे इथं सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना ह्या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे इथं काही ढगाळ वातावरण राहील, मध्यम स्वरूपाचा रिमझिम पावसाची शक्यता असेल ह्या जिल्ह्यांमध्ये. आणि जे उरलेले जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतो तिथे कसे हवामान अंदाज आज असणार आहे. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली ह्या जिल्ह्यांना आज पावसाची शक्यता काही देण्यात आले नाही. तर ढगाळ वातावरण, त्याच्यानंतर तिथं सूर्यदर्शनसुद्धा होणार आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आला नाही. तर शेतकरी मित्रांनो, उद्याचा हवामान अंदाज पाहिजे असेल तर तुमच्या ह्या जिल्ह्यातील तुम्ही जर असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव. आणि पुढे आपण मॅप रीडरवरती सुद्धा पावसाची शक्यता ह्या जिल्ह्यांमध्ये आहे का मॅप रीडरच्या माध्यमातून पाहू. चला तर शेतकरी मित्रांनो, मॅप रीडरच्या माध्यमातून बघितलं तर सांगली, अकलूज, त्याच्यानंतर लातूरच्या बीड ह्या भागांमध्ये सुद्धा जरा पाऊस शक्यता असणार आहे. अकोला, जळगाव, अमरावतीच्या भागांमध्ये हा सकाळी थोड्या मध्यमाची पाऊस शक्यता असणार आहे. 10च्या सुमारे सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसेल. अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, बीड, नांदेड, अकलूज, लातूर, सातारा, सोलापूर, सांगली तर ह्या भागांमध्ये थोडंसं ढगाळ वातावरण आणि सूर्यदर्शन दिसेल. त्याच्यानंतर पुढे दुपारच्या नंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे ह्या मॅपच्या माध्यमातून. तर नागपूरच्या चंद्रपूर, गोंदिया, अकोला, जळगाव, लोणार, पुसद, आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, अहमदनगर, मुंबई, पुणे, अकलूज, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, पणजी ह्या भागांमध्ये दुपारच्या नंतर पावसाची शक्यता जोर असणार आहे. तसंच हा पाऊस सांगली आणि सातारा, पुणे, अकलूज, सोलापूर ह्या भागांमध्ये आज जोरात आहे. आज हे संध्याकाळपर्यंत इथं दुपारच्या नंतर पाऊस शक्यता जोर असणार आहे. चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, आदिलाबाद, पुसद ह्या जिल्ह्यांना सुद्धा थोडी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता
असणार आहे. संध्याकाळच्या सुमारे कमी होणार असून तर पुणे, अकोला, सातारा, सांगली, सोलापूरच्या काही भागांमध्ये ह्या भागांमध्ये जोर पावसाची शक्यता तसंच आहेच. तर संध्याकाळी रात्रीच्या सुमारे बघत गेलं तर इकडे सोलापूर जिल्ह्याला पावसाचा जोर असणार आहे आणि उरलेल्या राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्यता नसणार नाही. तिकडे ढगाळ वातावरण काही जिल्ह्यात आभाळसुद्धा जाणार आहे असं हे हवामान ह्या रीडरवरती धावत आहे. तर आज अहमदनगर, पुणे, बीड, लातूर, अकोला, सातारा, सांगली, सोलापूर ह्या जिल्ह्यांसह पाऊस शक्यता दाट आहे राहिलेल्या जिल्ह्यांपैकी. तर शेतकरी मित्रांनो, अशाच दररोज हवामान अंदाज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढे उद्याच्या व्हिडिओ येण्यासाठी आजच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, इथेच तुमचं नवीन व्हिडिओ परत भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.